आवाजावरून कळलं असेल की ही शंकरपाळी कशी झाली आहे ती. अगदी खुसखुशीत बिस्किटासारखी होणारी ही शंकरपाळी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडते आणि अगदी झटपट अशीही तयार होते. सहज बोटावरती फुटली जाते ही शंकरपाळी आणि आकार बघाल तर अगदी डबल टिबल आकार झालेला आहे हिचा. तर गौरी गणपतींसाठी ही रेसिपी नक्की ट्राय करा. चला रेसिपीला सुरुवात करूया. 2 वाट्या मैदा तो चाळून घ्यायचा, पाऊण वाटी पिठी साखर, अर्धा चमचा विलायची आणि अर्धा चमचा मीठ आणि हे तापून थंड केलेलं दूध आहे ते इथे घ्यायचं आहे. मी अर्धी वाटी घेतलेलं आहे आणि तूप अर्धी वाटी. तर एका परातीमध्ये मैदा काढून घेऊयात आणि त्यामध्ये विलायची पूड आणि मीठ टाकून घ्यायचं. नंतरच यामध्ये तुपाचं मोहन घालायचं. तूप जे आहे ते मी कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे, म्हणजेच आपली शंकरपाळी अशी खुसखुशीत होईल. तर तूप घातल्यानंतर थोडंसं थंड झालं की असं हातावरती चोळून घ्यायचं आणि हातावरती असा त्याचा गोळा करून घ्यायचा आणि खाली फेकायचा. जर नाही तुटला तर समजायचं की आपलं मोहन जे आहे ते परफेक्ट असं पिठावरती बसलेलं आहे. तर इथे पिठी साखरही मी घालून घेतली आणि नंतर ते मिक्स करून घेतलं. आता इथे दूध जे आहे ते थोडं थोडं करूनच घालायचं आणि गोळा असा जो आहे तो घट्टसर मळून घ्यायचा. तर इथे मला फक्त निम्मं दूध लागलेलं आहे. निम्म्या दुधामध्येच हा गोळा जो आहे तो तयार करून झालेला. आता इथे थोडासा गोळा असा तोडून बघायचा, सहज तुटला जातो, म्हणजेच पीठ परफेक्ट भिजवून तयार आहे. एवढं दूध शिल्लक राहिलेलं आहे. 10 मिनिटासाठी मी इथे झाकून ठेवलं होतं. आता 10 मिनिटं झालेले आहेत. आता आपण याला छान असं मळून घ्यायचं आणि या पद्धतीचा गोळा असा तयार करून घ्यायचा आणि या पद्धतीने लाटून घ्यायचं. तर लाटताना आपल्याला थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे. आता त्याच्या कडा ज्या आहेत त्या आपण कट करून घेऊयात, म्हणजे दिसायला शंकरपाळ्या अगदी सारख्या आकारामध्ये तयार होतील. आता या पद्धतीने मी इथे कट करून घेते. तुम्हाला हवा तो आकार तुम्ही इथे कट करू शकता. शंकरपाळ्या ज्या आहेत त्या चौकोनी आकारामध्येच छान दिसतात. आता मी इथे सगळ्या शंकरपाळ्या ज्या आहेत त्या कट करून घेते. तोपर्यंत मी कढईमध्ये तेलही तापत ठेवलेलं आहे. ह्या साईजच्या शंकरपाळ्या मी इथे तयार करून घेतलेल्या आहेत. खूप जाडसरही नाही आणि खूप पातळही नाही. आता इथे दुसरा गोळाही मी घेतलेला आहे. त्याला छान मळून घ्यायचा, त्याचा असा हुंडा तयार करून घ्यायचा आणि लाटून घ्यायचा आणि त्याच्या कडा ज्या आहेत त्या कट करून घ्यायच्या. तर तुम्ही पाहू शकता इथे आपल्या शंकरपाळ्या ज्या आहेत ते तयार आहेत. आता याला चाकूच्या सहाय्याने देखील तुम्ही अशा सुट्ट्या करून घेऊ शकता. खूप सोप्या आणि लवकर होतात. आता तळताना जर तुम्हाला एक एक शंकरपाळी नसेल टाकायची तर झाऱ्यावरती अशा शंकरपाळ्या घ्यायच्या आणि तेलात सोडताच अशा त्या हलवून घ्या. शंकरपाळ्या आपल्याला खूप मंद आचेवरती तळून घ्यायच्या आहेत, म्हणजे त्या आतपर्यंत तळल्या जाते. तुम्ही पाहू शकता इथे शंकरपाळी अगदी परफेक्ट तळलेली आहे. आता चमच्याच्या सहाय्याने देखील तुम्ही शंकरपाळ्या तेलामध्ये सोडून घेऊ शकता. तेलामध्ये सोडताच असं चमच्याच्या सहाय्याने अशा त्यांना हलवून घ्यायच्या, म्हणजे त्या सुट्ट्या होतात आणि खरपूस रंगावरती अशा तळून घ्यायच्या. आता इथे दुसरीही बॅच तळून झालेली आहे. इथे सगळ्या शंकरपाळ्या तळून झालेल्या आहेत. अगदी एकसारख्या आकारामध्ये त्या तयार झालेल्या आहेत. अगदी बिस्किटासारख्या खुसखुशीत झालेल्या आहेत ह्या शंकरपाळ्या आणि आकार आणि रंग अगदी परफेक्ट आलेला आहे. सहज तुटते, आतमधूनही खूप अशी छान तळली गेलेली आहे. रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.